नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहतोय देश महाराष्ट्र। आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी महामंडळांचं वाटप करण्यात आलं। यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचीच नावं असून भाजप आणि दादा गटाकडून अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही। संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी तर हेमंत पाटलांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर आनंदराव अडसुळांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे। तर महामंडळांमध्ये शिंदेंचेच नेते सिडकोच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट, हळद संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी हेमंत पाटील आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे या नेत्यांना खुश करण्यासाठी महामंडळांवर नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे। लवकरच त्या बाबतीत चर्चा वरिष्ठ पातळीवरती होईल। आमचे जी नावं गेलेली आहेत त्यांच्या सुद्धा ऑर्डर्स निघतील। महायुती म्हणून आम्ही एकत्रित आहोत आणि आज त्यांनी त्यांच्याकडे उद्या परवा भारतीय जनता पार्टी आमच्याही काही जे काही भविष्यात वरिष्ठ पातळीवर ठरले तशा पद्धतीने निघतील। ज्यांना भेटले त्यांना शुभेच्छा आहेत, ज्यांना भेटणार आहे त्यांच्यासाठी बिन शुभेच्छा आहेत, ज्यांना नाही भेटणार आहे त्यांनी अजून आपल्याला काम करायचं एवढं लक्षात ठेवून काम केलं पाहिजे। दशकभरापासून हळद हे मसाल्यातलं अत्यंत महत्त्वाचं पीक ज्यामध्ये मी काम करतोय। शासनाने या कामाची दखल घेऊन हा दर्जा दिला त्याबद्दल मी शासनाचे मनापासून आभार मानतो। अजून माझं राजकीय पुनर्वसन तर व्हायचं बाकी आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, जे काही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या पद्धतीनं निश्चित मी काम करेन। तुमची तयारी आहे? माझी सगळीकडनं तयारी आहे।